अवस्थेमध्ये राहून ब्रह्मपुरी बुद्धीचा पूर्ण निश्चय करून त्यांचा चाललेला हा व्यवहार एवढा 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 सुंदर आहे की शेवटला पण ते म्हणतात. आता आम्ही कसे आहोत तिथे पण आता अभंगाच्या शेवट तुका म्हणे माये कंकाचा वास तुका म्हणे माये कंकाचा वास तुका म्हणे माये कंकाचा वास तुका म्हणे एकांताचा वास तुका
एकांताचा वास ब्रह्मे ब्रह्मरस सेवू सदा. एकांत फार महत्वाचा शब्द आहे आणि मनुष्याला एकांत प्रिय असावा. एकटेपणा आवडावं माणसाला. मागे पण बोललो तुम्हाला, दिवसभरामध्ये थोडा वेळ तरी देवाशी बोला. थोडा वेळ 10-15 मिनिटं देवाशी बोला, एकटेपणात बोला. कारण देवाशी एकटेपणात बोलण्याचा परिणाम वेगळा असतो. आला लक्षात? आपण कधी देवाला कोणाच्या तक्रारी सांगू शकत नाही. बरं, देवाजवळ काय वाईट अपशब्द बोलू शकत नाही. हळूहळू का होतो त्या बोलण्याचा परिणाम. दररोज 10-15 मिनिटं, दररोज 10-15 मिनिटं एकांतामध्ये देवाशी बोलण्याचा परिणाम असा होतो की आपण लोकांमध्ये आल्यानंतर पण तशा पद्धतीनेच बोलायला लागतो. हा परिणाम असतो. समाजामध्ये राहतो, लोकांमध्ये राहतो, लोकांच्या भाषेप्रमाणे बोलतो आणि त्याचा आपल्यावरती एवढा परिणाम होतो ना की आपण आपल्यालाच विसरून जातो आणि मग त्याचं दुःख होतं. गंमत याने सांगितली होती मागे, एका घरामध्ये चोरी झाली. घरातच चोरी झाली. आता चोरी झाल्यानंतर ही चूक कोणाची असेल? चोराची चूक की ज्याच्या घरी चोरी झाली असेल त्याची चूक. सांगा कोणाची चूक असेल? घरामध्ये चोरी झाली. आता चोरी झाल्यानंतर चूक कोणाची? चोराची चूक की ह्या ज्याच्या घरात चोरी झाली त्याची चूक? कोणाची चूक आहे? खरंच सांगू का, चूक त्याचीच असते. ज्याला दुःख होतं ना त्याची चूक असते. पहिल्यांदा दुःख त्या घर मालकाला झालं ज्याच्या घरामध्ये चोरी झाली, कारण त्याला दुःख झालं. नंतर असं झालंय की 2 दिवसामध्ये चोर सापडला. चोर सापडल्यानंतर त्याचं जे काही धन नेलं होतं चोरून ते आता त्या मालकाला भेटलं. पण चोराला मात्र शिक्षा झाली. जशी शिक्षा झाली तसं त्याला काय झालं? दुःख झालं. आणि दुःख झालं याचा अर्थ त्याची चूक सिद्ध झाली. आम्हाला जेव्हा जेव्हा जीवनामध्ये दुःख होतं ना समजून जायचं तेव्हा चूक ही आपलीच आहे. आणि सगळ्यात मोठी चूक एकच आहे, आम्ही देवाला विसरलेलो आहोत. विठाल 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 विठाल